नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवूया अशी भाजी जी खाऊन तुमचं पोट अगदी शांत राहील। ही आहे कमी मसाल्याची चमचमीत वांग्याची भाजी। वरण भातासोबत ही भाजी अगदी परफेक्ट जमून येते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भाजीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये इथे 9 मध्यम आकाराचे काटेरी वांगे घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 गाठा लसूण, आले, 1 चमचा जिरे आणि कोथिंबीर या चारहीचं आपल्याला बारीक अशी वाटण करून घ्यायचं आहे। काटेरी वांगे स्वच्छ धुवून आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये मी 3.5 पड्या तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तेलात तडतडल्यानंतर आपल्याला 1 बारीक कांदा कापून घेतलेला इथं टाकून घ्यायचा आहे। आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत हा चांगला परतून घ्यायचा। तर आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली जी लसूण आल्याची पेस्ट आहे ती इथे टाकून घ्यायची आहे। आता हिचाही कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायची आहे। तर आपली पेस्ट परतून झाली। त्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतले आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद, 1 चमचा धनेपूड हे सर्व मसाले टाकून घेतले। आता हे सर्व मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे। त्यानंतर ज्या वांग्याच्या फोडी केल्या होत्या त्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे। तर अशा पद्धतीने मी वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। ह्या संपूर्ण वांग्याच्या फोडी आता या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर चवीनुसार मी 1 चमचा मीठ टाकून घेतले। आता हे टाकलेले सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करून घ्यायचे। आता एकजीव झालेल्या ह्या साहित्यावर आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिट वाफ आणायची आहे। आता 3 मिनिट झाले, झाकण उघडून पाहूया आणि चमच्याने ह्या वांग्याच्या फोडी वर खाली करून घ्यायच्या। आता इथे आपल्या वांग्याच्या फोडींना चांगली झणझणीत वाफ आलेली आहे। यानंतर मी दुसऱ्या साईडने गरम पाणी ठेवले होते। तर वांगे बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। तर वांग्याच्या भाजीचा आपल्याला आंगी रस्सा करायचा आहे। तर वांगे बुडेल एवढेच मी पाणी टाकून घेतले। तर आपल्याला जास्त रस्सेदार भाजी करायची नाही, थोडी लपलपीत अशीच वांग्याची भाजी करायची आहे। तर आता वांग्याच्या भाजीला उकळी आलेली आहे। लगेच आपल्याला भाजीच्या कढईवर झाकण ठेवून घ्यायचे आहे। मंद आचेवर आता आपल्याला ही भाजी वांग्याच्या फोडी मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची। इथे 6 मिनिटं पूर्ण झाले, झाकण उघडून पाहूया। झणझणीत अशी आपली वांग्याची भाजी शिजलेली आहे। यानंतर लगेच आपल्याला अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। छान एकत्र करून घ्यायचा। 1-2 मिनिटं भाजी शिजून घ्यायची। आता वांग्याची फोड शिजली का नाही ते पाहू। तर बोटाने दाबली तर फोड लगेच दबते, म्हणजे योग्य प्रमाणात आपले वांगे शिजलेले आहेत। त्यानंतर छान कोथिंबीर घालून घ्यायची। आता मस्त गरमागरम वरण भात आणि पोळीबरोबर ही लपलपीत वांग्याची भाजी खायला तयार आहे। ही झणझणीत वांग्याची भाजी तुम्ही गरमागरम वरण भात, पोळी, बिट्ट्या, रोडगे कशाबरोबरही खाऊ शकता। या भाजीत आपण रोजच्या डब्यातले साधे मसाले वापरले आहेत, भारीतले वाटण केले नाही। ही भाजी आरोग्यासाठीही हलकी आहे, कारण यात आपण अधिक मसाल्यांचा अतिरेक केलेला नाही। ताट वाढताना मस्त ताटात निंबाची फोड, तोंडी लावायला लोणचे, पोळी, गरमागरम वरण भात, त्यावर मस्त तुपाची धार आणि तोंडी लावायला ही भाजी अप्रतिम असा बेत होतो। हा बेत नक्की तुम्ही करून पहा आणि या पद्धतीची ही भाजी वांग्याची तुम्ही करून पहा। तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्स करून सांगा। अशाच साध्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही चुका होत असतील त्याही सांगा। धन्यवाद।